So find dy by dx if y is equal to under root x into cos x. Second and third नंतर पाहू आपण derivative of a product of a two function. याच्या अंतर चालू आहे आपलं. Solution 1, y is equal to root x into cos x. Kindly now be differentiating with respect to x both side. d by dx of y, which is dy by dx is equal to d by dx of root x into cos x. याला फर्स्ट फंक्शन म्हणा, याला सेकंड म्हणा किंवा u आणि v म्हणा. So first function as it is derivative of cos x plus cos x. Second function as it is derivative of root x is equal to root x into minus sin x plus cos x into 1 upon 2 root x. Root x का लिमिट क्या है 1 upon 2 root x. here minus root x into sin x plus cos x upon 2 root x. This is your final answer dy by dx. Okay. So the second one is y is equal to x cube minus 3x into log x. ठीक है. So call this function as 1, log x as second function, or u for the first function and log x as a second function. Usually लायट रूल असतो LIATE, म्हणजे अगोदर कोणचं फंक्शन घ्यायचं आणि नंतर कोणचं फंक्शन घ्यायचं. ते आपण इंटिग्रेशन मध्ये याचा उपयोग जास्त होतो. ठीक आहे ना. इथे आपल्याला लायट रूल लावायची गरज नाही, म्हणजे अगोदर कोणचं फंक्शन घ्यायचं, लॉगरिथम घ्यायचं, काही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री घ्यायचं. अगोदर इंटिग्रेशन मध्ये जेव्हा u into v घेणार आहे आपण त्यावेळेस हे सांगितलं. ठीक आहे. सो डिफरेंशिएटिंग with respect to x, dy by dx is equal to d by dx of bracket मध्ये x cube minus 3x छोटा bracket close into log x. सेपरेट देऊन टाका डेरिव्हेटिव्ह. चालेल का? नाही. याला आपण फर्स्ट फंक्शन म्हणतो, याला सेकंड म्हणतो. सेपरेट डेरिव्हेटिव्ह केव्हा द्यायचे? जेव्हा मध्ये प्लस साइन असेल. ठीक आहे. लिमिट मध्ये तुम्ही सेपरेट लिमिट देऊ शकता मल्टिप्लिकेशन मध्ये, डिव्हिजन मध्ये. तर मल्टिप्लिकेशन ऑफ किंवा प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट मध्ये आपल्याला u आणि b चा फॉर्म्युला प्रोडक्ट वाला वापरायचा आहे. सो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन plus second function as it is derivative of first function. ठीक है. So this will be x cube minus 3x as it is derivative of log x is 1 by x plus log x as it is derivative of x cube. याला सेपरेट लिहून घ्या. d by dx of x cube minus 3 into d by dx of x. 3 डेरिव्हेटिव्ह बाहेर काढलं कॉन्स्टंट असल्यामुळे इज इक्वल टू x क्यूब minus 3x होल डिवाइडेड बाय x प्लस log x इन द ब्रॅकेट x क्यूब चा 3x स्क्वेअर x रेज टू n च्या फॉर्म्युल्याने, x रेज टू n च्या फॉर्म्युल्याने x क्यूब चा -3 ला आहे -3 कॉन्स्टंट असलेलं बाहेर घेतलं डेरिव्हेटिव्हच्या, कारण x चा कोएफिशियंट होता 3. ठीक आहे. मग ह्या 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहून सगळं 0 नाही करायचं, कारण इथं x आहे. 3 बाहेर काढलं डेरिव्हेटिव्हच्या. फक्त 3 जर राहिला असतं तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 घेतला असता, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. पण 3 च्या सोबत x आहे म्हणून 3 हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघेल कॉन्स्टंट असल्यामुळे, आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 किंवा dx by dx करून बनावा, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. x क्यूब minus 3x by x प्लस 3 कॉमन काढतो मी ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर minus 1 log x 3 into x square 3 into minus 1 minus 3 this up. Okay. So this is your final answer, right? So next sum is y is equal to 1 plus x square tan inverse x.
differentiating with respect to x, dy by dx is equal to d by dx of 1 plus x square into tan inverse of x. याला जर सॉल्व केला आपण तो फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ 1 plus x square. 1 plus x square tan inverse x चा डेरिवेटिव काय 1 upon 1 plus x square plus tan inverse x as it is 1 चा डेरिवेटिव 0 x square चा बाय x raised to n फॉर्म्युला 2x. सो हे 1 plus x square 1 plus x square कॅन्सल झालं. इथे 1 शिल्लक राहिलं फक्त 1 plus tan inverse x in the bracket 2x. 0 plus 2x किती 2x. This is your final answer. dy by dx. Next sum y is equal to 2 minus x in another bracket 2 plus x. आता याला दोन्ही मेथडने सॉल्व करू आपण. Differentiating with respect to x, dy by dx is equal to d by dx of 2 minus x एका ब्रॅकेट मध्ये 2 plus x दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. This is equal to first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first. Two minus x 2 plus x चा डेरिवेटिव काय 1 2 चा 0 x चा 1 प्लस 2 plus x as it is and 2 minus x चा डेरिवेटिव काय minus 1 2 चा 0 आणि minus x आहे minus ला minus x चा डेरिवेटिव 1 minus 0 minus 1 minus. ठीक आहे 0 plus 1 1. So here are 2 minus x minus of 2 plus x minus into plus minus. Simplify केला 2 minus x minus 2 minus x is equal. हे कॅन्सल झालं मायनस आणि मायनस minus 2x. ठीक आहे. आता अजून एका पद्धतीने जर आपण सॉल्व केले याला y is equal to 2 minus x 2 plus x तर हा a minus b a plus b आहे a square minus b square. So a square minus b square 2 चा स्क्वेअर 4 minus x चा स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर हे y झाला. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x जर केला तर dy by dx is equal to 4 चा डेरिवेटिव 0 आणि मायनस ला मायनस x स्क्वेअर चा डेरिवेटिव काय x raised to n च्या फॉर्म्युला. सो minus 2x minus 2x आपले u into v चालू होतो म्हणून आपण या फॉर्म्युल्यानं डेरिवेटिव ऑफ प्रोडक्ट याच्यानंतर चालू होतो म्हणून आपण काय केलं हे सॉल्व u into v ने सॉल्व केला आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे आपण ऑलरेडी u plus or minus v चा फॉर्म्युला देखील पाहिला. त्याच्याप्रमाणे आपल्याला असं सॉल्व करता येईल. ठीक आहे. ओके डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x इथं तीन फंक्शन आहे y is equal to x into e raised to x into cos x म्हणजे u v w असे तीन फंक्शन. आपण त्याच्यासाठी एक फॉर्म्युला पाहिला आहे d by dx of u v w is equal to काय असते u into v into w ब्रॅकेट मध्ये 1 upon u into du by dx plus 1 upon v into dv by dx plus 1 upon w into dw by dx if u, v and w are differentiable functions of x. Therefore, या फॉर्म्युलेनुसार dy by dx is equal to काय मग u v w in the bracket
d by dx of x, sorry 1 upon x लिखें, 1 upon u म्हणजे 1 upon x, ये खाली लिखोय किंवा लेफ्ट साइडला लिखून थोडंसं जागा पुरणार नाही. So dy by dx is equal to x e raised to x cos x in the bracket 1 upon u d by dx of u okay plus 1 upon e raised to x d by dx of e raised to x plus 1 upon cos x into d by dx of cos x. झालं. हे काय याला y म्हणू शकतो आपण, y आहे ना, ठीक आहे. 1 by x into derivative of x with respect to x 1 plus 1 upon e raised to x, derivative of e raised to x with respect to e raised to x is e raised to x plus 1 upon cos x and derivative of cos x with respect to x is sin x. This will be y in the bracket 1 into 1 1 by x plus e raised to x cancel झालं, इथे minus sin x upon cos x येईल कारण plus into minus. This is your final answer dy by. याला y लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही जर x e raised to x into cos x असंच ठेवलं तरी नो प्रॉब्लेम चालेल. So the next sum is y equal to x square 5 raised to x cos x. So u v आणि w हे तीन फंक्शन आहेत. फॉर्म्युला इकडे दिलेलाच आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx is equal to u v w x square 5 raised to x cos x in the bracket 1 upon u 1 upon x square d by dx of x square plus 1 upon v 5 raised to x into d by dx of 5 raised to x plus 1 upon cos x into d by dx of cos x. याला जर सिम्प्लिफाय केलं तर ही टर्म जी आहे ती y बाय दिस इक्वेशन गिवन पहिलंच आहे y इन द ब्रॅकेट 1 upon x square चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x x raised to n च्या फॉर्म्युला ना 2x raised to 2 minus 1 म्हणजे 1 असेल. 2x raised to 2 minus 1 लिहित नाही मी प्लस 1 upon 5 raised to x into 5 raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x log a 5 raised to x log 5 plus 1 upon cos x into cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस sin x. चालेल. पाहिजे तर y लिहा किंवा x square into 5 raised to x into cos x असं लिहा. y x आणि x square मधला एक कटला 2 by x plus 5 raised to x divided by 5 raised to x म्हणजे कॅन्सल झालं. इथे काय शिल्लक राहील मग फक्त log 5 plus into minus sin x upon cos x. फार तर sin x upon cos x ला आपण लिहून टाकू. काय असतं sin x upon cos x? tan x. This is your final answer dy by dx.